नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आणि नमस्कार, मी सुमित शंकर सावंत. आणि आजच्या दिवसातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय ती म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे आता एकवटलेले आहेत आणि जरांगे पाटील सुद्धा आता काही क्षणातच सभास्थळी पोहोचतील आणि त्यांच्या मातोश्री जे आहे ते काही वेळापूर्वीच व्यासपीठावर पोहोचलेले आहेत. दुपारी 12 वाजता जरांगेंच्या भाषणाला सुरुवात होणार आहे. थोड्याच वेळात जरांगे पाटील हे देखील आता सभास्थळी दाखल होणार आहेत, पण तत्पूर्वी आपण बघतोय त्यांच्या मातोश्री या देखील सभास्थळी दाखल झालेल्या आहेत. येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्याचनंतर इथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना देखील त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि थोड्याच वेळात आता जरांगे पाटील हे देखील पोहोचणार आहेत. पाऊस थांबलेला आहे, उकाडा काहीसा सुरू झालेला आहे, मात्र कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता जर का आपण पाहिलं तर काही वेळापूर्वीच TV9 मराठीला ज्या मराठा बांधवांनी काही प्रतिक्रिया दिल्या, छत्रपती संभाजीनगरमधून ते आलेले होते. 3 दिवस चालत त्या सभेसाठी पोहोचलेले आहेत. स्वतःसोबत भाजी भाकरी जे आहे ते घेऊन आलेले आहेत. कुठली व्यवस्था होईल, काय व्यवस्था होईल याची तमा त्यांनी बाळगलेली नाही आणि जरांगे पाटील हे आता सभास्थळी पोहोचलेले आहेत. जंगी स्वागत त्यांचं केलं जात आहे. सभास्थळावर आपण बघतोय जरांगे पाटलांचं सध्या स्वागत केलं जात आहे. मोठ्या संख्येने सगळे मराठा बांधव सध्या अंतरवाली सराटीमध्ये 2 दिवसापूर्वीच दाखल झालेले होते. आज सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बरोबर दुपारी 12 वाजता जरांगे पाटील बोलायला सुरुवात करणार आहेत, पण तत्पूर्वी जरांगे पाटील आपण बघतोय सध्या दाखल झालेले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत अशी तयारी देखील करण्यात आलेली आहे. मराठा बांधवांकडून 1 मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या जात आहेत. 150 एकर जागेवर ही संपूर्ण सभा होतीये आणि 150 एकर जागेवर या ठिकाणी मध्यभागी एक रॅम्प बनवण्यात आलेला आहे. त्या रॅम्पवर फुलांचा अक्षरशः सडा टाकण्यात आलेला आहे आणि यावरूनच आता जरांगे पाटील हे आता स्टेजकडे पोहोचतील आणि त्यांचं ते अभिवादन करतायत सर्वांना. एवढ्या मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्र आलेले आहेत, जमलेले आहेत, या सभेसाठी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे मराठा समाजाप्रती एक प्रकारे अभिवादन, एक प्रकारे त्यांचं ऋण आपल्यावर आहे अशी भावना जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यांचं अभिवादन टाळ्या वाजवत आणि आपण पाहतोय की मनोज जरांगे यांचं अगदी आगमन होतं. आपण पाहतोय मनोज जरांगेंचं आगमन या ठिकाणी होईल आणि त्यानंतर त्यांच्यावरती फुलांची पुष्पवृष्टी करण्यात येईल. मात्र आपण पाहतोय की हे सगळे मराठा बांधव एकच जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा ज्या आहेत त्या मराठा बांधवांकडून दिल्या जात आहेत. आजच्या सभेनंतर महाराष्ट्रातले मराठा समाज मनोज जरांगे पाटील 2 महिन्यांपूर्वी त्यांचं नाव कुणालाच माहिती नव्हतं, मात्र मराठा आरक्षणासाठी त्यांनी जो लढा पुकारला, त्यांनी जे आंदोलन छेडलं, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेऊ लागलेले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मनोज जरांगे पाटील हे काम करतायत. आवाज पाहिजे, मराठ्यांचा आवाज आहे. या ठिकाणी फुलांची पुष्पवृष्टी जी आहे ती केली जाते. दोन्ही बाजूला जे मराठा बांधव जमलेले आहेत त्या मराठा बांधवांना मनोज जरांगे हात उंचावून अभिवादन करतात. त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात ते मुख्य स्टेजवरती पोहोचतील. आपण पाहतोय की राज्यभरामध्ये मनोज जरांगेंनी दौरा केलेला होता आणि सध्या मनोज जरांगे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मनोज जरांगे या ठिकाणी हात उंचावून अभिवादन करताना या ठिकाणी पाहायला मिळतात. फुलांच्या पायघड्या जे आहेत ते त्यांच्यासाठी घालण्यात आलेले आहेत आणि आपण पाहतोय की मनोज जरांगे जे आहेत ते सध्या या ठिकाणावर आलेले आहेत आणि मनोज जरांगे हे या ठिकाणी हात उंचावून अभिवादन करताना पाहायला मिळतात आणि मनोज जरांगे यांच्या या ठिकाणी सभेसाठी गर्दी आपण बघू शकता की मनोज जरांगे पाटील हे रॅम्पवरून सध्या नागरिकांना अभिवादन करत या पद्धतीने पुढे येत आहेत. एक मोठा जल्लोष आणि माहोल जो आहे तो सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक प्रश्न फक्त आपण मनोज जरांगे पाटील यांना विचारावं. पाटील, हा महाप्रलय वाटतो का तुम्हाला आज? महाप्रलयापेक्षा ही सगळी गर्दी, हा सगळा माहोल बघून काय वाटतं? मी माझ्या जीवनात एवढा प्रलय, एवढा संख्येने समाज बघितला.
माझ्या जीवनात उभ्या. एक वादळ निर्माण झालंय. कधीच नाही माझ्या जिंदगीत नाही एवढा प्रचंड विराट संख्येनं मराठा कधीच बघितला नाही. आता सरकारला निर्णय घ्यावा लागेल. सरकारला आता दखल घेऊन मराठ्यांना आरक्षणच द्यावं लागणार, त्याशिवाय आम्ही हटत नाही. त्यासाठी प्रचंड संख्येनं आलाय. देशातला सगळ्यात मोठा उच्चांक मराठा समाजाचा. आता मराठा ओबीसी झालाच. माझा मायबाप मराठा समाज एवढ्या संख्येनं इतिहासात कधी जमला नव्हता. आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडणार नाही. सांगतो थोड्याच वेळात. नाही, मी सांगतो तुम्हाला माझ्या मायबाप समाजासमोर. पूर्ण 10 दिवसात आरक्षण द्यावं लागेल. सरकारच्या हातात आणखीन 10 दिवस आहेत. 1 महिना पूर्ण झालेला आहे. सध्या तुमच्याकडे 10 दिवस आहे. 10 दिवस काय तुमची भूमिका? आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. ओबीसी मजूरच का? ओबीसी मजूरच का? ओबीसीच आहोत. ओबीसी मजूरच का? तुम्ही बघू शकता ते काही लोक उभे आहेत. तर एक मराठा लाख मराठा अशी घोषणा जी आहे ती चहू बाजूनं या ठिकाणी ऐकू येते. सर्वसामान्य कुटुंबामधले शेतकरी कुटुंबामधला एक व्यक्ती, एक माणूस मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतो आणि ठाम उभा राहतो. आणि त्यामुळेच मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांना आता आपल्या नेत्याच्या स्वरूपात पाहतोय. आणि त्यांनी जी साथ घातली होती त्या महाप्रलय बघून काय वाटतंय? काय तुम्हाला? मला आता कशाचीच गरज नाही. मला आरक्षण पाहिजे. माझा मायबाप इथं जमलाय. यांच्या एकीचं मी चीजच करणार, सोडणार. ताकद ही ताकद पहिल्यांदा मराठा 30 वर्षानंतर एकत्रित होतोय. हा जनसागर लोटलेला आहे आणि या एकीच्या मी चीजच करणार अशी प्रतिक्रिया खरं तर जरांगे पाटील यांनी आपण बघतोय TV9 मराठीला दिलेली आहे. आणि हा मोठा जनसागर इथे लोटलेला आहे. या सगळ्यांचा आता एकत्र आल्यानंतर आपण चीजच करणार आहोत, त्यांना सगळ्यांना फायदाच मिळवून देणार आहोत, हीच प्रतिक्रिया खरं तर जरांगे पाटलांची आहे. मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य कुटुंबामधले, शेतकरी कुटुंबामधले गेल्या 10 ते 15 वर्षांपासून ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी चळवळीच्या माध्यमातून पुढे आले. मराठा आरक्षणासाठी त्यांनी यांचे आंदोलन पुकारलं, जे उपोषण केलं, महाराष्ट्रभरचा संवाद दौरा केला, लोकांची मतं जाणून घेतली, मराठा समाजाची मतं जी आहे ती जाणून घेतली आणि एक त्यांनी साथ घातली, एक आवाहन केलं की 14 तारखेला अंतरवाली सराठी गावामध्ये या, जी सरकारला आपण 30 दिवसांची मुदत दिलेली आहे ती संपतीये. त्यामुळे त्या दिवशी आपण एकत्रितपणे आपली ताकद दाखवू, आपण एकजूट आहोत हे दाखवून देऊ अशी साथ, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला घातलं. आणि त्यांनी त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद देत आता लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत त्या सभास्थळी पोहोचलेले आहेत. मराठ्यांचा वाघ आला अशा घोषणा सध्या मराठा बांधवांकडून जरांगे पाटलांना दिल्या जातात. गेल्या 46 दिवसांपासून याच अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे. साखळी उपोषण आता सुरू आहे. स्वतः जरांगे पाटील हे 17 दिवस आमरण उपोषण त्यांनी केलेलं आहे. अनेक राजकीय नेते या अंतरवाली सराटीमध्ये आले होते. 4 GR जरांगे पाटलांनी त्यानंतर मागे पाठवले आणि मुख्यमंत्र्यांनी देखील स्वतः हे उपोषण मागे घेतलेलं होतं. पण त्यानंतर देखील आपण बघतोय जरांगे पाटील 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला. 30 दिवस झालेले आहेत आणि 30 दिवसानंतर आता जरांगे पाटील आज आपली भूमिका या सभेच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहेत. आणि त्यासाठीच जय्यत अशी सगळी तयारी आपण बघतोय सध्या सभास्थळी करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं नाव जरी पुढे आलेलं असलं तरी मराठा आरक्षणासाठी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून त्यांची चळवळ जी आहे, चळवळीच्या माध्यमातून ते काम करतात. मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीडच्या मातोरीचे, पण काही वर्षांपूर्वी जागेवर बसून घ्यायचं आणि सहकार्य करायचं आहे.